नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला मिक्स व्हेजची भाजी दाखवणार आहे। त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं खायची इच्छा होते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही एकाच भाजीमध्ये वेगवेगळ्या भाज्या मिक्स केल्या तर त्या मुलांच्या पोटात देखील जातात आणि चवीला सुद्धा हे छान लागतं। चला मग आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आपण पनीरच्या भाजीला जशी ग्रेव्ही बनवतो तशा पद्धतीने आपण इथे ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक पळीभर तेल घातले आणि त्यामध्ये 2 कांदे अशा पद्धतीने चिरून आपण त्याला फ्राय करून घेऊया। कांदे चांगले ट्रान्सपरंट झाले पाहिजेत। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो इथे मी अशा पद्धतीने कट करून घेतला, तो देखील ह्यामध्ये घालून घेते। साधारणतः 1 इंच आल्याचा तुकडा मी इथे अशा पद्धतीने कट करून घेतलाय। तसेच 8 ते 10 लसूण पाकळ्या। आता आपण हे सर्व मिश्रण लो टू मीडियम फ्लेमवर परतून घेऊया। कांदा आणि टोमॅटो आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा आहे। नंतर आपण त्यामध्ये 8 ते 10 काजू टाकून घेणार आहोत। जर तुम्हाला इथे काजू टाकायचे नसेल तर तुम्ही मगजचे जे बीज येते ते देखील 2 ते 3 चमचे घालू शकता। काजू घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घेऊन नंतर आपण हे मिश्रण पूर्णतः थंड झाल्यानंतर त्याचं वाटण करून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये 1 पळी तेल घालून घेऊयात आणि 1 चमचे इतकं बटर आपण घालून घेऊ। तेल आणि बटर चांगलं गरम झालं, आता आपण त्यामध्ये जी पेस्ट बनवून घेतली ती घालून घेऊयात। आता आपण ह्या पेस्टमध्ये 1 चमची घरगुती मसाला, 1 चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमची हळद, 1 चमची पनीर मसाला। पनीर मसाला नसेल तर तुम्ही इथे कोणताही गरम मसाला घालू शकता। तसेच चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आता हे मिश्रण चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखट खाण्याच्या सवयीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 3 ते 4 मिनिटांसाठी ही ग्रेव्ही आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। व्यवस्थित परतल्यानंतर त्याचा कलर अशा पद्धतीने चेंज होतो। आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात जेणेकरून ती ग्रेव्ही आहे ती कढईला चिटकणार नाही। आणि आता आपण ह्यामध्ये सर्व भाज्या घालून घेऊयात। या ठिकाणी मी 1 वाटी मटार, अर्धी शिमला मिरची आणि एक छोट्या आकाराचा गाजर कट करून घेतले, तो घालून घेते। या ठिकाणी तुम्ही फ्लावरचे तुकडे करून ते देखील घालू शकता। तसेच फरसबी जर का तुमच्याकडे असेल ती देखील तुम्ही इथे कट करून घालू शकता। आता ही सर्व भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। या ठिकाणी मी साधारणतः 2 कप इतकं पाणी घालते। तुम्हाला ज्या पद्धतीची ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। पाणी घातल्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे। इथे मी गरम पाण्याचा वापर केला आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर आपण एकदा चेक करून घेऊयात। गाजर, शिमला मिरची आणि मटार व्यवस्थित शिजलेले आहेत। आता आपण ह्यामध्ये पनीरचे क्यूब घालून घेऊयात। पनीर सुरुवातीला घालायचं नाही, पनीर जर जास्त वेळ शिजवलं तर ते चिवट होते। त्यामुळे ज्या आपण इतर भाज्या घालणार आहोत ते व्यवस्थित शिजल्यानंतर पनीर घालायचं आणि पनीर घातल्यानंतर साधारणतः 3 ते 4 मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायचा। आता यामध्ये मी 1 चमची बटर आणि बारीक चिरून घेतलेली थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून घेते। आता आपण याला झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेऊयात। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि जर का तुम्ही अजूनही कुक विथ निशू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। आपली भाजी तयार आहे। आता तुम्ही ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबर देखील सर्व करू शकता। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।